बोलायचंय मला। मी सर्वप्रथम यशसिद्धी वेलफेअर असोसिएशनचे आजी माजी सैनिक संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळे सुमारे 205 वर्षांपासून पुढे 205 वर्षांपासून हा भीमा कोरेगावचा उत्सव आपण मोठ्या दिमागदार पद्धतीने सुरू करतोय। 205 यासाठी म्हटलं 208 आपण एकीकडे लिहितोय, 208 एकीकडे बोलतो आणि मी 205 सांगतोय। याचं कारण असं आहे की हा शौर्यस्तंभ, विजयस्तंभ, जयस्तंभ बनवण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी गेला होता 1818 नंतर। त्यानंतर 1821 ला या स्तंभाचं उद्घाटनाचा कार्यक्रम हा 1821 ला या ठिकाणी पार पडला होता आणि 1 जानेवारीलाच तो या ठिकाणी कार्यक्रम पार पडला होता। आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेला भारतामधले जे मिलिटरीचे हेड्स होते, म्हणजे मी 1821 ची बात करतोय, या विजय स्तंभाचं ज्यांनी इतिहास लिहिलेला आहे आणि 1818च्या लढ्यामध्ये जे मिलिटरी ऑफिसर त्यावेळचे होते त्यांनी जे लिहिलेलं आहे, कर्नल बौर वगैरे यांनी, त्यामध्ये त्यांनी 1818चा कार्यक्रमाचा सोहळा कसा होता त्याचं एक वर्णन केले। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यावेळेला बंगाल इन्फंट्री असेल, मद्रास इन्फंट्री असेल किंवा बॉम्बे इन्फंट्री असेल, या सगळ्याच्या सगळ्या देशभरातल्या त्यांचे सगळे मिलिटरी हेड्स हे 1 जानेवारी 1821 ला भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले होते। हा सोहळा 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 4 दिवसांचा तो सोहळा त्यावेळेला त्यांनी साजरा केला होता। आणि त्यामध्ये या लढ्यामध्ये शौर्य गाजवणाऱ्या शूरवीर महार योद्ध्यांबद्दल विशेष आभार त्या ठिकाणी व्यक्त केले गेले होते। त्याचा इतिहास आहे, तो नोंद केलेला इतिहास आहे। त्याबाबतचे सर्व गॅझेटियर्स आता उपलब्ध देखील आहेत, पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे। त्यानंतर 1927 ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या सहकारी अनुयायांसह या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या देशातील अस्पृश्य समाजाला एक संदेश दिला होता की तुम्ही संख्येने कमी असलात तरी तुम्ही कोणत्याही बलाढ्य शक्तीवर तुम्ही विजय संपादित करू शकता। आणि 500 शूरवीर महाराजांनी या ठिकाणची बलाढ्य अशी पेशवाई नेस्तनाबूत केली होती। बाबासाहेब आंबेडकर 1927 ला त्यांच्या ज्या सहकाऱ्यांसोबत आले होते आणि तो फोटो आपण या ठिकाणी बघतो, त्यापैकी एक रणपिसे यांच्या कन्या या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत। आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करू। ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे की आज त्यांच्या वडिलांनी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी घेऊन आले आणि त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने येतो। मी आता महार रेजिमेंट संदर्भामध्ये अवघ्या 2 मिनिटात बोलतो। आजचा हा आपला कार्यक्रम हा आउटस्टँडिंग कार्यक्रम होता, अतिशय उत्तम कार्यक्रम होता आणि एकूण आजपर्यंतच्या कार्यक्रमांमधला भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम होतात, मग ज्यामध्ये सभा आहे, ज्या सभेमध्ये आम्ही एकमेकांना शिवीगाळ करत असतो, तोडफोड करत असतो, गायनाचे कार्यक्रम आहे किंवा अन्य वेगवेगळे कार्यक्रम आहेत, शाहिरी कार्यक्रम आहेत, खूप चांगले चांगले कार्यक्रम होतात। पण त्या सर्व कार्यक्रमांमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामधला आजची आपली महार सैनिकांची सलामी ही अत्यंत महत्वपूर्ण आणि अत्यंत शिस्तबद्ध होती, हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करतो। या कार्यक्रमाला आज दुसऱ्यांदा पुण्याचे पोलीस आयुक्त, जे की महाराष्ट्राचे अप्पर पोलीस महासंचालक आहेत, श्री अमितेश कुमार IPS हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी आपली ही मानवंदना
स्वीकारली. आपल्या समवेत या शूरवीर महार योद्ध्यांना ती मानवंदना त्यांनी अर्पण केलेली आहे. त्यांच्या समवेत पुण्याचे जॉईंट सीपी IPS असलेले श्री रंजन कुमार शर्मा साहेब हे देखील त्या ठिकाणी आले होते. पुण्याचे पोलीस उपायुक्त या झोनचे प्रमुख जे IPS अधिकारी आहेत सोमय मुंडे साहेब हे देखील त्या ठिकाणी होते आणि आणखीन काही ऑफिशियल्स त्या ठिकाणी होते. म्हणजे महार रेजिमेंटच्या सलामीच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जवळपास 5 पेक्षा जास्त IPS अधिकारी सनदी अधिकारी उपस्थित होते. हे आपलं फार मोठं यश असेल की या ठिकाणी मागतो. आपण मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी सांगितलं होतं आपल्याला पुढच्या वर्षीची तयारी करायची आहे. पुढचं वर्ष हे अतिशय महत्वाचं आहे. या विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेल्या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले आणि ते फक्त मानवंदना देऊन गेले नाही, तर या ठिकाणावरून त्यांनी एक ऐतिहासिक मागणी केली. 1935 ला येवला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि ती घोषणा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माचा स्वीकार करून अनुसरण करून ती पूर्ण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशीच एक घोषणा या विजयस्तंभावरून केली होती, ज्या ठिकाणी आपण सर्वजण मानवंदना देत असतो. त्या विजयस्तंभावरची घोषणा होती की त्यावेळच्या सरकारनं मिलिटरी मधली जी महार रेजिमेंटची भरती होती ती बंद केली होती. 1857च्या उठावामध्ये देशाबद्दलचं जे अद्वितीय प्रेम महार रेजिमेंटनी दाखवलं होतं किंवा अन्य काही कारणांमुळे जो काही महार रेजिमेंट बंद केली गेली होती भरती ती पुन्हा सुरू करावी आणि महार रेजिमेंट सुरू करावी आणि त्याचा दाखला देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते. त्या मागणीला आणि त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे ही पुढची 100 वर्ष ही केवळ बाबासाहेबांनी विजयस्तंभाला भेट दिली एवढ्यापुरती मर्यादित नाही. महार शूरवीर सैनिकांसाठी पुन्हा त्यांना त्यांची वर्दी, त्यांच्या रायफल्स आणि त्यांचं अद्वितीय असं शौर्य गाजवण्याची संधी त्यांना मिळावी हे सांगणारी, त्याची मागणी करणारी ही एक मागणी घोषणा त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केली आणि त्याचं आपल्याला मोठं कार्यक्रम पुढील वर्षी करायचं आहे. यावर्षी एक खेळानं बाब आपण या ठिकाणी नमूद करतो, आपण कुटुंबातले म्हणून बोललो पाहिजे की मागच्या वर्षीचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला होता. म्हणजे आज इतका झाला होता किंबहुना त्याही पेक्षा चांगला मागच्या वर्षी देखील झाला होता. पण त्या कार्यक्रमाचं यश आपल्या आता संघटनेच्या नावातच यश सिद्धी आहे म्हणा, पण ते यश काहींना बघवलं नाही किंवा काहींना त्या यशाचं साक्षीदार होणं पटलं नाही आणि म्हणून आज त्यांनी एक अत्यंत पुअर शो त्या ठिकाणी केला. महार रेजिमेंट हे आमचे सहकारी जे माझे वडीलधारी आहेत, जे रिटायर्ड आहेत, हे गेले 3 महिने 4 महिने आपले कौटुंबिक सगळे प्रश्न बाजूला ठेवून, आपल्या सर्व अडी अडचणी बाजूला ठेवून हा आजचा कार्यक्रम, आजची मानवंदना यशस्वी व्हावी म्हणून जीवाच्या आकांतानं फिरतात आणि त्याच्यामुळे हा आजचा दिवस आपल्या समोर येतो. त्यांना बाजूला ठेवून आज 20-25 जणांनी 50 जणांनी त्या ठिकाणी मानवंदना देऊन महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये किंवा मानवंदना देणाऱ्या ग्रुपमध्ये फूट आहे असं दाखवण्याचा अत्यंत चुकीचा प्रकार केलेला आहे. याची आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे महार रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी, असं माझं मत आहे. आपण सोडतो ते सोडणं बरोबर नाही. काय वाटलं असेल त्या अधिकाऱ्यांना, काय वाटलं असेल तिथल्या लोकांना, काय वाटलं असेल तिथल्या मीडियाच्या लोकांना. बरं, आपले जवान त्यांच्याशी बोलत होते, आपले सिनियर्स त्यांच्याशी बोलत होते की हे असं होणं बरोबर नाही, कशासाठी आपण करायचे, पण नाही. तर ठीक आहे, ज्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. आपल्याला जे करायचं होतं, जे दाखवायचं होतं ते सुद्धा आपण दाखवलं आणि ते त्यावेळच्या 4 लाख लोकांनी आपल्या बरोबर महारगान आणि राष्ट्रगान म्हणून आपल्या आवाजात आवाज मिसळले. ही आपली फार महत्वाची बाब. मी मस्के साहेब, मी तुम्हाला एक विनंती करण्यासाठी उभा आहे खरं तर, की आपण आता आजपासूनच कामाला लागावं.
आणि महार रेजिमेंटच्या सर्व निवृत्त अधिकारी कर्मचारी, सर्व अधिकारी कर्मचारी, सैनिक, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांचा आपण शोध घेऊ आणि 1 जानेवारी 2027 ला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार रेजिमेंटच्या संदर्भामध्ये एक मागणी केली होती, त्या मागणीचा शतकोत्तर समारंभ, शतक महोत्सवी समारंभ हा आपण यशसिद्धी आजी माजी सैनिक फाउंडेशनच्या वतीने एक महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचं राष्ट्रीय अधिवेशन 1 जानेवारीला 27 तारखेला आपण इथे घेऊ आणि त्याची तयारी आपण करावी अशी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. महार रेजिमेंटची स्ट्रेंथ काय आहे हे आपण सैन्य दलामध्ये आजपर्यंत दाखवतोय. अगदी काल परवा दिवशी जे पहलगामचा हल्ला झाला त्यामध्ये पहिला शहीद हा महार रेजिमेंटकडूनच गेला. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी जी काही लढाई झाली त्यामध्ये सुद्धा पहिला शहीद हा महार रेजिमेंटकडूनच गेला. म्हणजे अतिपासून इतीपर्यंत किंवा इतीपासून अतिपर्यंत महार रेजिमेंट सर्वत्र आहे याचा आपण नेहमी पुरावा देतो. परंतु आता या महार रेजिमेंटला पुन्हा एकदा निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवशाली आणि वैभवशाली दिवस दाखवून देण्यासाठी म्हणून आपण पुढच्या वर्षी या ठिकाणी आजपर्यंत आपण मानवंदनेला केंद्रित केलेले, मी या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने सांगतो, गेली काही दिवस फार मोठमोठी लोक षड्यंत्र करत होती. पोलीस आयुक्तांनी कार्यक्रमाला येऊ नये, मानवंदनेचा कार्यक्रम बदलावा, यांचीच मानवंदना बरोबर नाही. बाहेरनं लोक आले, 2-2 महिने अगोदर अधिकाऱ्यांना भेटले, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. पण जे योग्य आहे, जे खरं आहे, जे शाश्वत आहे ते कोणीही नाकारत नाही. आपला कार्यक्रम यशस्वी झाला, चांगला झाला, ऐतिहासिक झाला. त्यामुळे आता इथून पुढे जोपर्यंत विजय स्तंभाची मानवंदना आहे तोपर्यंत यशसिद्धी महार रेजिमेंटची मानवंदना होत राहणार आहे. तुम्ही तिथे आता फारसं लक्ष न देता देशभरातले आजी माजी महार रेजिमेंटचे जेवढे सैनिक आहे त्या सर्वांना 1 जानेवारी 2027च्या खुल्या अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना निमंत्रित करा. ते सगळेजण येतील आणि त्यांना एवढंच एक सांगा, आजपासूनच त्याची जाहिरात करा. उद्या म्हणजे तुमची बैठक घेऊन त्याच्यामध्ये माझा प्रस्ताव आहे, तुम्ही विचार करा आणि त्याच्यामध्ये जानेवारीपासूनच करा की महार रेजिमेंटच्या आजी माजी सैनिकांचं खुलं अधिवेशन भीमा कोरेगावला 1 जानेवारीला होणार आहे. आपली मानवंदना 9:30ला संपते. सकाळी 10:30 पासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण मानवंदनेचा कार्यक्रम करू. मी या ठिकाणी जमलेल्या लोकांना परत एक विनंती करून सांगतो की मला या सैनिकांचा, माझ्या या मार्गदर्शकांचा अभिमान यासाठी आलाट साहेब की केवळ मानवंदनेपुरते मर्यादित न राहता सागर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसावा यासाठी राज्यभरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सह्यांची मोहीम राबवली होती. त्याचा देखील सकारात्मक परिणाम आता आपल्या समोर येतोय. काही आमदार, काही खासदार, राज्यसभेचे खासदार, लोकसभेचे खासदार हे माननीय मंत्री महोदय, डिफेन्स मिनिस्टर यांच्याशी चर्चा करतायत, त्यांच्याशी बोलणी करतायत की आमच्या जवानांची, आमच्या सैनिकांची एक मागणी आहे की त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये बाबासाहेबांचा पुतळा पूर्णाकृती बसलाच पाहिजे आणि तो पुतळा बसेल अशी मला खात्री आहे. एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि पुन्हा एकदा सांगतो की या महार रेजिमेंटच्या सोबतच अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपले शाखेय संघ हा जो पोलीस विभागातील आजी माजी कर्मचारी अधिकारी यांची संघटना आहे ते देखील अतिशय जोरदार पद्धतीनं यात सहभागी झाले. खरं तर मला भीती होती की तुम्ही इकडचा कार्यक्रम बिघडवताल का काय, आणि मी खोटं कशाला बोलायचं, मी बोललो सुद्धा होतो. पण नंतर तुमचा उत्साह, तुमची तयारी पाहिली आणि आजचं एकदम परफॉर्मन्स पाहिलं, अतिशय शिस्तबद्ध झाला. आणि मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला अभिवादनासाठी आलेल्या 25 लाख अनुयायांच्या वतीनं आणि हा कार्यक्रम ज्या ज्या समुदायाशी संबंधित आहे त्या तब्बल 1.5 कोटी बौद्ध समाज बांधवांच्या वतीनं तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपला हा कार्यक्रम आपण अतिशय उंचीवर नेला. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद.